शिक्षक हा कसा असतो, हाडाचा शिक्षक असला पाहिजे की आज बघा बालवडचे लेकरं पण आमच्या वर्गामध्ये येऊन बसतात, कारण की आम्हाला सर आवडतात म्हणून. सकाळी आम्ही येताना सरच्या अगोदर लेकरं येऊन बसतात. सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की आपण आले शाळेत, आपले विद्यार्थी आपण पाठवतो आणि मग घरी बघतो किंवा कोणी शाळेत विद्यार्थी चाललाय का नाही चाललाय, का यायलाय का नाही यायला. मग शाळेत पाठण्यापर्यंत तुमचं कर्तव्य असतं, तिथून पुढे असतं शिक्षकांचं कर्तव्य. तर एक स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम करून विद्यार्थी कसा घडावा आणि त्यांना भविष्यामध्ये यशाची शिखरे कशी पार पडावी यासाठी जिल्हा परिषदेचे आणि आपल्या शाळेचे सगळे शिक्षक या जीवाचं रान करत असतात. त्याच्यामुळे सरने असा विचार केला की आपण एकदा समोरासमोर सर्वांची मीटिंग घेऊ किंवा एकमेकांचं हितगुज करू की जेणेकरून की सर आहेत कोण किंवा सर येतात का नाही येतात का, काय शिकवतात काय नाही. म्हणून त्या पार्श्वभूमीवर आम्ही काय केलं की पालक व माजी विद्यार्थी या ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या खरं तर शालेय समितीचे अध्यक्ष असतील ते प्रत्येक वेळेस आपल्या सहकार्य असतं, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि सगळेच दत्ता तुंबारे असतील, रामदास कदम, कृष्ण रेंबुडे असतील, पवार साहेब, सगळेच. मी प्रत्येकाचं नाव घ्यायचं नाही, पण सगळ्यांचंच शाळेला वेळोवेळी लक्ष असतं, येतात जातात चक्रा मारतात. पण आपलं कधी भेटणं झालं नाही किंवा बोलणं झालं नाही. पण त्या पार्श्वभूमीवर आपण आज काय पालक आणि माजी विद्यार्थी मेळावा ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने मी अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे प्रत्येक उपसरपंच असतील, सरपंच म्हणून आपल्या वस्ती होते कृष्ण रेंबुडे यांना अध्यक्षस्थानी मी सूचित करतो की आपण अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि त्याच्यानंतर आदेश आणि बाकी आपण सर्व पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात त्यांना असं म्हणतो की आपण अध्यक्षस्थान स्वीकारून समोर येऊ. कार्यक्रम कोणता जरी असला तर आपण महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करत असतो. कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्राला किंवा देशाला आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महापुरुषांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळं मी अध्यक्ष आणि सर्व शिक्षक यांना अशी विनंती करेल की आपण सावित्री माता फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करा.